भाजप प्रवेशावरून मदनभाऊ गटात फूट, जयश्रीताईंसोबत जाण्यास नकार. सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत, पण काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि 2 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिलाय आणि यामुळे मदन पाटील गटात भाजप प्रवेशावरून फूट पडल्याचं दिसून येतं आहे. वसंतदादा पाटील यांच्या नाचून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मदनभाऊ गटात फूट पडल्याचं दिसतं आहे. काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मदनभाऊ गटापासून फारकत घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही यांच्यासोबत कायम राहिलो असतो, असं काही कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. केवळ सांगलीच नव्हे तर मिरज आणि कुपवाडमध्ये माजी मंत्री मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच मोठ बांधली होती. मागासवर्गीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील तरुणांची फळी मदनभाऊ गटात कार्यरत होते. मदन पाटील यांच्या पश्चात हे सगळेजण जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिले. जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. अजित पवार हेही महायुतीत सत्तेत आहेत. राजकीय बळ मिळण्यासाठी तसेच वसंतदादा शेतकरी बँकेच्या वसुली प्रकरणात अजित पवार यांची मदत होईल अशा काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. मात्र मदनभाऊ गटातील प्रमुख नेते कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. पण मदनभाऊ गटाचे कट्टर समर्थक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार, माजी नगरसेवक फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कयूम पटवेगार, युनुस महात या मदनभाऊ गटाच्या काही शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.